4 overs. Everybody is just bowled 2 overs, and Nepal is struggling. Chance for run out again, and the bowlers are once again. This is the third. म्हणजे आपल्यासाठी कोणी मेहनत केली हे सगळ्या गोष्टी आम्हाला फायनल पाहिजे. कारण आमचं करिअर असेल तर येणाऱ्या दुसऱ्या पिढीचं करिअर असेल ते फक्त फायनलवर अवलंबून होतं. Given LBW. ते एक लहानपणापासून सवय झालेली असते की हा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही तर कानाने ऐकण्याची. जेवढे तुमचे जसे नॉर्मल लोकांचे जेवढे डोळे शार्प असतात तेवढेच ब्लाइंड लोकांचे कान शार्प असतात. झक्कास भेट विथ गंगा कदम, द विनिंग वॉइस. झक्कास सोलापूर, लोकल येट ग्लोबल. नमस्कार सोलापूरकर, मी जयेंद्र साखरे. झक्कास सोलापूरमध्ये आज एका झक्कास व्यक्तीची ओळख आपण करून देणार आहोत. एक संस्कृतमध्ये म्हण आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधन. म्हणजे शरीराच्या माध्यमानं आपण कोणतीही एखादं गोष्ट साध्य करू शकतो. पण समजा या शरीराचं एखादं अवयव निकामी असेल किंवा निष्क्रिय असेल किंवा कुंकुवत असेल आणि तरीसुद्धा एखादी अचाट कामगिरी करणार म्हणजे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या सोलापूरची गंगा कदम. तुला प्रथम मी शुभेच्छा देतो. T20 महिला वर्ल्ड कपमध्ये पहिल्या वर्ल्ड कपमध्ये आपलं भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला तू यश मिळवून दिलंस, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. थोडक्यात मला काही तुझ्या जीवनाविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सोलापूरशी नातं कसं तुला जुळलं गेलं? मी फुटाणे येथे जिल्हा परिषदमध्ये 7वी पर्यंत शिक्षण शिकले. पण आमच्या गावात जिल्हा परिषद शाळा 7वी पर्यंतच होती. तर मग बाहेर गावी शाळेत जावं लागायचं. तेव्हा माझ्या पप्पांना वाटायचं की नॉर्मल म्हणजे शिकल्याने ठीक आहे, त्यांचं कसं तर होईल, लग्न होईल किंवा शेतात कामाला वगैरे होईल, पण इथं कसं होणार. आणि आमची परिस्थिती अशी होती की रोज रिक्षाला 50 रुपये तर नाही देऊ शकत होते शाळेत जाण्यासाठी. मग असंच माझे पप्पा एकदा बाहेर गावी जात होते तर त्यांना 2 म्हणजे अंध व्यक्ती दिसले होते बसमध्ये. तर त्यांनी विचारले की तुम्ही शिक्षक आहात का, मग तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही कसं एवढं चांगलं बोलायला वगैरे. मग आमची पण मुलगी अंध आहे वगैरे. तेव्हा त्या सरांनी सांगितले की सोलापूरला अंध शाळा आहे म्हणून. मग माझ्या वडिलांनी सोडल्यानंतर मग शाळा वगैरे आवडली वगैरे. मला पण शाळेत आल्याच्या नंतर मला पण घरच्यापेक्षा इथं जास्त करमायला लागलं. कारण घरी असताना म्हणजे नॉर्मल शाळेत मी एकटेच अंध होते तर मला असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं की मला वाटायचं सगळ्यांना दिसतं मला एकटीलाच दिसत नाही. तर शाळेत आल्यानंतर सगळ्यांना सगळे माझ्यासारखेच आहेत. मग मला शाळेतच खूप आवडायला लागली. आणि आतापर्यंत मला जेवढं मला घरी करमत नाही तेवढं मला सोलापुरात करमत. आता हे तुझं अंशतः अंधत्व हे मुळातच जन्मतः होतं आणि जेव्हा तुला कळालं मग तुला कसं वाटायचं की ऑर्डिनरी मुलं आणि हे इतर अशा विशेष मुलं ह्यांच्यामध्ये ह्यांचं भावविश्व काय आहे? कारण तू जवळून त्यांना पाहिलं असेल. ठीक आहे, कोच आहेत, शिक्षक असतात, ते पण ट्रेनिंग देतात, ते पण जवळून पाहतात. पण तुला हे विशेष मुलं तुला भावासारखे भावंडासारखे त्यांचं थोडक्यात भावविश्व कसं असतं म्हणजे ऑर्डिनरी मुलांच्या व्यतिरिक्त ते कसं असतं? आम्ही म्हणजे माझ्या घरी तर मी एकटीच ब्लाइंड आहे आणि म्हणजे असं मला थोडंफार दिसत असल्यामुळे माझ्या बहिणीने वगैरे कधी असं मला म्हणजे हे केलं नाही की तुला कमी दिसतं वगैरे असं नाही. पण माझ्या मनाला वाटायचं की मला कमी दिसतंय किंवा मी यांच्यापेक्षा वेगळे वगैरे. पण शाळेत आल्याच्या नंतर ज्या पहिल्या दिवशी जेव्हापासून आले मी रडताना मला एवढं सगळ्यांनी प्रेमाने वगैरे जवळ घेतलं. जेवढं माझ्या बहिणी करतात तेवढंच इथल्या मुलींनी वगैरे केलं. तर मग मला अशी कधी जाणीवच झाली नाही की घरचेच पाहिजे. मला असं आता वाटतं की त्यांच्यापेक्षा हे जीव लावतात. जेव्हा पण मी म्हणजे काय पण असेल तर माझी मम्मी किंवा माझी बहीण वगैरे म्हणते ठीक आहे दादा आहेत तुला, आमची काही गरज नाही. बरोबर. सोलापूरकर, अजून एक हे म्हणजे गप्पा चालू असताना मला अजून एक गोष्ट आठवली. लहानपणी म्हणण्यापेक्षा मी 17-18 वर्षाचा असेल शिलाई कामाचा प्रयत्न केलो होतो. तर एक अपंग व्यक्ती होती, त्याच्या मदतीने मी कारखान्यात कामाला गेलो. तेव्हा मी दिवसातून 50 टावेल शिवायचो. पण ती अपंग व्यक्ती दिवसातून 250 ते 300 टावेल शिवायची. तर ती आचार म्हणजे त्यांचं ते वर्ग पाहून मी स्वतः थक्क झालो. मग तेव्हा मला कळालं की ह्यांना सहानुभूतीपेक्षा
ह्यांना फक्त फॅसिलिटी आणि त्यांची मूळ गरजा काय आहेत जर आपण पुरवलं तर नक्कीच ते खूप काही अफाट कार्य करू शकतात. आणि त्यातलीच ही आपली गंगा कदम. तर आता पुढे बोलताना मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. इतर आहेत कुणी म्हणजे काय अभ्यासामध्ये मग्न होतात किंवा इतर कोणी छंद करतात किंवा एखादा व्यावसायिक उपक्रम करतात, तर तुला क्रिकेटच खेळावं असं का वाटतं? जेव्हा मी शाळेत आले तेव्हा मुलांना म्हणजे मी पहिल्यांदाच शाळेत आले होते आणि त्या बॉलचा आवाज मला खूप विशेष वाटायचा. तर मी मुलांना खेळताना बघायचे पण तेव्हा मुली कोण क्रिकेट खेळत नव्हतं. तर मी मुलांना मी सतत म्हणायचे मी तुमच्यासोबत खेळते वगैरे. मुलं रोज खेळायचे आणि शनिवारी वगैरे शेवटी सर त्यांना शिकवायला यायचे. मी शेवटी सरांना म्हणायचे तेव्हा शेवटी सर मला नाही म्हणायचे कारण तू मुलगी तुला जर लागलं वगैरे तर सर आम्हाला रागवतील. मग ते पण शिकवायला हे करायचे. पण मी सारखं त्यांच्या मागे लागले. मग मी जेव्हा 11वीला गेले तेव्हा हॉस्टेलमधून मी जबरदस्ती त्यांच्यासोबत प्रॅक्टिसला यायचे. दादा मी येते वगैरे म्हणून. मग त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा नाशिकला मॅचेस होत्या मुलींच्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुलींसाठी क्रिकेट आयोजित केलं होतं. तेव्हा मी गेल्यानंतर तेव्हा मी तिथे छान खेळले होते. मला 3 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिळालं आणि प्लेअर ऑफ द सिरीज पण झाले होते. मग दादांना वाटलं की ठीक आहे छान खेळते शिकवायला पाहिजे वगैरे. मग दादाने वगैरे चांगलं शिकवायला वगैरे सुरुवात केली. मग थोडं लॉकडाऊन वगैरे नंतर थोडा ब्रेक पडला. तर मग आता ग्राउंड वगैरे मी मुंबईला कॉलेजला होते तर ग्राउंड वगैरे हा प्रश्न होता. मुंबईला तर प्रॅक्टिस नव्हती. मग मी दादांना परत एकदा जो मध्ये गॅप पडल्यानंतर मी दादांना सतत म्हणायचे दादा मला प्रॅक्टिस करायची. तर दादा म्हणायचे ग्राउंड कुठे आहे तुला प्रॅक्टिस करायला. तर इथं जमाननगरला लेजेंड क्लब आहे. तेव्हा त्याचं ओपनिंग पण झालं नव्हतं. जेव्हा दादांनी राजेश सरांना म्हटले की गंगाला प्रॅक्टिस करायचं वगैरे तर सरांनी बिना ओपनिंगचं ग्राउंड कोणच नव्हतं माझ्या एकटीसाठी ग्राउंड दिले. खरोखर कामगिरी करावी तर अशी करावी. आणि मला पुढे जाताना एक प्रश्न विचारायचा आहे. कॅटेगरी असतात खेळाडूंचे कॅटेगरी असतात B1, B2, B3 आणि तुझं B3 कॅटेगरी आहे. तर तुम्ही एकमेकाशी कोऑर्डिनेट कसं करता खेळताना? म्हणजे कुणाला कमी दिसतं, कुणाला थोडंसं दिसतं, कुणाला जास्त दिसतं अंशतः. तर मग एकमेकाशी तुम्ही कोऑर्डिनेट कसं करता? पहिल्यांदा B2, B3, B1 जे असतात जेव्हा आमचा कॅम्प लागतो तेव्हापासूनच आम्हाला पार्टनर दिले जातात. जो B2, B3 आहे त्यांना B1 पार्टनर दिला जातो. म्हणजे एकत्रच राहायचं. त्यांच्या सवयी माहीत झाल्या पाहिजे. त्यांच्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. मॅचेस खेळताना पण जेव्हा B1 कडे वगैरे बॉल जातो तेव्हा किपर त्याला सांगतो की तुझ्याकडे बॉल येतो. तो पूर्ण झोपून तो बॉल अडवतो. म्हणजे तो पूर्ण साऊंड जेवढं आपण पार्शली जे आहेत त्यांचं तर थोडं इकडे तिकडे लक्ष विचलित होतं नजरेमुळे. पण ते B1 जे आहेत त्यांचं कानाचं एवढं त्यांनी हे सतर्क असतं की त्यांच्याकडे बॉल आला तर तो पाठीमागे जाणारच नाही. त्यांनीच पकडणार असं. म्हणजे त्यांना त्यांचं म्हणजे साऊंड मध्ये जे वेव्ज आहेत त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात त्यांचं ऐकण्याची क्षमता जास्त असते. खूप जास्त असते. त्याच्यावरूनच मला एक प्रश्न आठवला. मी स्वतः एक साऊंड इंजिनियर पण आहे. तर मला एक कुतूहल आहे. आता ह्याच्यामध्ये तू म्हटलंस की ते साऊंडवर ते ऐकतात व्यवस्थित आणि ते फॉलो करतात. तर त्याच्यासाठी काय स्पेशल थेरपी किंवा काही स्पेशल ट्रेनिंग वगैरे तुम्हाला अरेंज करतात? कसं काय म्हणजे साऊंडच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त खेळता तर त्याला काही स्पेशल ट्रेनिंग असतं का? तसं तर साऊंडची वगैरे असं काही स्पेशल ट्रेनिंग वगैरे देत नाही. कारण ते एक लहानपणापासून सवय झालेली असते की हा आपल्याला डोळ्यांना दिसत नाही तर कानाने ऐकण्याची. जेवढे तुमचे जसे नॉर्मल लोकांचे जेवढे डोळे शार्प असतात तेवढेच ब्लाइंड लोकांचे कान शार्प असतात. म्हणजे निसर्ग म्हणजे देवाने जरी तुम्हाला एका ह्याच्यामध्ये कमतरता दिली पण दुसऱ्यामध्ये ते भरून काढण्याची व्यवस्था देवानच केलेली आहे. आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र आपले हे चॅम्पियन्स घेतात. आता मला पुढे एक थोडस भावनिक आहे. मला असं कळालं की 4 महिन्यापूर्वीच तू तुमच्या वडिलांचं छत्रछाया गमावलंस. आता वडिलांचं छत्रछाया गेलं आणि समोर हे T20 वर्ल्ड कप. मग तू हे टॅकल कसं केलंस म्हणजे स्वतःला कसं आवडलंस? मला खरोखर खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे एवढं मोठी घटना घडली आणि तुझं एवढं दैदिप्यमान यश तू
कसं टॅकल केलं तुझ्या मनात, तू कसं सावरलंस? माझ्या वडिलांची तर इच्छा होती की मी एक म्हणजे मला मोठं झालं माझ्या वडिलांना बघायचं होतं, कारण जेव्हा मी वर्ल्ड कपच्या अगोदर पण जेव्हा मी मॅचेस खेळायला जायचो तेव्हा त्यांना एवढा आनंद व्हायचा. घरी जरी पण त्यांनी मोबाईलवर जर ती बातमी बघितली असते तरी पण बाहेर गेल्यावर ते लोकांना म्हणायचे आमच्या मुलीचं मोबाईलवर आलं दाखवता का म्हणून. तर त्यांना एक तो आनंद होता. आणि जेव्हा मी माझे वडील आजारी होते तेव्हा मी घरी गेले होते, पण असं झालं की माझे वडील 16 तारखेला वाढले, तर मला 15 तारखेला म्हटले माझे वडील की तू घरी का राहते, तू जा प्रॅक्टिस कर, म्हणजे तू माझ्यामुळे तुझी प्रॅक्टिस का होते वगैरे. तर मग मी त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तसं झालं. मग मी घरी वगैरे राहिले. मग माझ्या मनात असं कुठंतरी वाटलं की आता मी नाही जाणार, माझी बहीण आहे, मम्मी आणि बहीण ह्या दोघीच आहेत, तर मग त्यांनी कसं राहणार किंवा असं तसं, मी मोठे मी गेलं तर त्यांचं कसं. पण दादानी मला एवढं चांगलं समजून सांगितलं की दादा म्हणले की तुझ्या वडिलांचं स्वप्न काय होतं की तुला मोठं झालं बघायचं, आणि तू जर घरी राहिले तर त्यांच्या मनाला कशी शांती मिळेल. बरोबर. मग मी दादांचं म्हणणं मला पण पटलं आणि मी त्या दिवशीपासून असं निर्धार केले की माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. आणि आज ते तू पूर्ण करून दाखवलंस. खरोखर ते जेव्हा आज वर्ल्ड कप जिंकले तेव्हा सगळ्यांना त्यांच्या काय गोष्टी आठवल्या असतील माहिती नाही, पण मला माझ्या वडिलांची खूप आठवण आली. आणि जेव्हा मी रडत होते तेव्हा दादा पण रडले. खरोखर डोळ्यात तर पाणी येतच. पण खरोखर तू म्हणजे तुझ्या या कार्याला झक्कास सोलापूर तर्फे आणि संपूर्ण सोलापूरच काय आपल्या भारतातर्फे मानाचा मुजरा. आणि त्यासोबतच ही मेहनत घेणारे, तुझ्या पाठीमागे मेहनत घेणारे कोच असो, शिक्षक असो, आणि तुझे भावंड, आई वडील, ह्यांना सुद्धा मानाचा मुजरा. कारण ह्या यशाच्या पाठीमाग ते पण खरे शिल्पकार आहेत. त्याशिवाय एवढं मोठं कामगिरी करणं अशक्यच आहे. आणि ह्यासोबतच आपली ही दमाणी शाळा आहे आणि इतर पण सामाजिक संस्था आहेत, ह्यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. शेवटी मला एक प्रश्न विचारायचा आहे. फायनलचं मॅच आहे आणि थोड्याच वेळात कदाचित तुम्ही जिंकणार आणि अचानक जल्लोष, कसं वाटलं असेल? फायनल तर ते हे होतं की आता फायनल जिंकायचं, कारण आपण जे एवढ्या दिवसाची मेहनत केली किंवा म्हणजे आपल्यासाठी कुणी मेहनत केली, ह्या सगळ्या गोष्टी आठवून आम्हाला फायनल खेळायची होती. कारण आमचं करिअर असेल किंवा येणाऱ्या दुसऱ्या पिढीचं करिअर असेल ते फक्त फायनलवर अवलंबून होतं. कारण आमच्या फायनलसाठी खूप लोकांनी, आम्ही तर मॅच खेळून निवांत झोपायचो, पण त्या मॅचसाठी एवढे लोक मेहनत घ्यायचे. समाजनामा असेल, कॅब घ्यायचं, त्यांचं स्टाफ रात्र जाऊन आमच्यासाठी काम करायचा. किंवा माझे कोचेस शेळके सर तर रात्रभर मॅच बघायचे आणि सकाळी मला सांगायचे. मी तर मॅच खेळणार मी निवांत झोपायचे, पण उद्या ज्या टीम सोबत मॅच असेल त्याचा एवढा अभ्यास तुम्हाला सांगायचे की मला असं वाटायचं नाही मी केलं पाहिजे, नाही केलं तर मग दादांना कसं वाटेल. बरोबर. खरोखर त्यांच्या परिश्रमाला सार्थकता हे मिळालेलं आहे. आणि मी हे पण ऐकलेलं आहे की तू प्रॅक्टिस करताना काही सवंगडी पण आहे तुझ्यासोबत, ते असायचे तुला प्रॅक्टिस करताना सोबती असायचे, त्यांचा पण ह्या यशामाग वाटा आहे. तर ह्या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपलं सोलापूरचं म्हणजे झक्कास सोलापूरचं एक टॅगलाईन आहे, लोकल येट ग्लोबल. आणि खरोखर सोलापूरचं नाव तू अख्ख्या भारतात काय जगामध्ये तू प्रसिद्ध करून दाखवलेस. आणि झक्कास सोलापूरचं लोकल येट ग्लोबल ह्याला तू खरोखर मनापासून साथ करून दाखवलंस. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि तू येणाऱ्या पिढीचं अशा विशेष व्यक्तीसाठी तू प्रेरणादायी असणार आहेस, आयकॉनिक असणार आहेस. खरोखर परत एकदा तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे फक्त एक पेज नाही, ही आहे आपल्या सोलापूरची खरी ओळख. लोकल स्पिरिट आणि ग्लोबल ॲटिट्यूडचा परफेक्ट कॉम्बो. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कारण आता सोलापूर बोलेल लोकल अंदाजात पण ग्लोबल स्टाईल मध्ये. झक्कास सोलापूर, लोकल येट ग्लोबल. एन इनिशिएटिव्ह बाय भारत डिजिटल क्रिएटिव्ह्ज.